मागच्या पिढीला पण स्त्री शूद्र स्त्री शूद्रांचा छत्रपती शिवराय चंद्रशेखर शिखरे यांचं प्रकरण पूर्ण आलं या आणि विशेषतः वाचून घेतलं कारण ते संदर्भ आपल्या लक्षात राहावे अभ्यासकांनी संशोधकांनी शोधून काढलेले आणि उजेडात आलेले जे संदर्भ आहेत एकूणच शिवाजीच्या व्यक्तिमत्वावर नव्याने प्रकाश टाकला प्रेमापोटी मनुष्य एखाद्या व्यक्तीचं उदात्तीकरण खूप काही सांगतात हे असे होते तसे होते असं झालं परंतु ते प्रेमापोटीचं असणारं उदात्तीकरण त्याला जर आधार असेल तर काही किंमत आधार नसेल आणि काहीतरी आमचे राज्य असे होते तसे होते असं म्हणतात चंद्रशेखर शिखरेंनी स्त्री शूद्रांचा राजा छत्रपती शिवराय या प्रकरणाच्या माध्यमातून तुमच्या समोर जे काही संदर्भ उघडला मग ते कीर्तनाचा संदर्भ असेल दर्शनाचा संदर्भ असेल त्या खानाचा संदर्भ असेल खापी खान जो अर्थातच मुस्लिम सम्राटांचा इतिहासकार होता पत्रकार मात्र विरोधकांच्या लेखकानं किंवा एखाद्या पत्रकारानं शत्रू राजाचं वर्णन करणं आणि तेही सत्यावर आधारित आणि एकूणच त्या राजाचं व्यक्तिमत्व तुमच्या सामर्थ्य अभ्यासकांच्या सामर्थ्य सगळ्या गोष्टी आहेत चंद्रशेखरांना अर्थातच हे संदर्भ सापडलेत आणि म्हणून नव्यानं शिवाजींच्या व्यक्तिमत्वाचा परिचय तुम्हाला करून द्यावा या दृष्टिकोनातून त्यांनी लिहिलेलं पत्र तुम्हाला अभ्यास युगानुयुगापासून धर्माच्या नावाखाली चालत आलेली जी समाज व्यवस्था होती आणि या समाज व्यवस्थेतील 50% अर्थात 50% असणारा स्त्रियांचा वर्ग जो गुलामासारखा युगानुयुगापासून जिवंत करत होता अशा या स्त्रियांना अर्थातच शूद्र संबोधन झालं होतं अशा या स्त्रियांना शूद्रत्वाच्या दास्यत्वातून मुक्त करण्याचं काम शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा शूद्रत्वाच्या दास्यत्वातून मुक्त करण्याचं शूद्र म्हणजे फक्त विशिष्ट खालच्या जातीचे लोकच नाही तर एकूणच स्त्री वर्ग सुद्धा शूद्र म्हणून संबोधला जात होता आपली इथल्या धर्मव्यवस्थेच्या संबंध पाहत आणि मग अशा पार्श्वभूमीवर स्त्री वर्गाला आता इथल्या 50% जनतेला स्त्रिया 50% पुरुष 50% जनतेला जो एक युगानुयुगापासून धर्माच्या नावावर शूद्र संबोधला जात होता अशा स्त्रियांना मानाचं आणि सन्मानाचं जीवन बहाल करणारा असा राजा शिवराय खापी खानाचा संदर्भ गावातून वाचून घेतला तुमच्या व्यक्तिमत्व वाचला त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे वाळा बांधला होता पाण्याची सोय धौत बांधला तिथं राजे बसून राहायचे मुलांना म्हणजे शिंदेवर फळं वाटायचे आणि स्त्रियांकडे अर्थातच माता भगिनीच्या नजरेतून पाहायचे व्यवहार करायचे हे वर्णन खापी खानाने नोंद करून ठेवलं ते अर्थातच डोळ्यात बंधन टाकणारा आहे आणि जे काही तत्कालीन बादशे होते जे स्त्रियांकडे परस्त्रीकडे वेगळ्या नजरेनं पाहायचे छत्रपती शिवराय जसे नव्हते म्हणजे परस्त्री ही माते समान बहिणी समान असं त्यांचं जे वर्तन होतं त्याची नोंद खापी खानाने नंतर फ्रेंचांचा संदर्भ दिलेला आहे फ्रेंच अर्थात डच फ्रेंच त्यावेळेस बरेचसे परकीय आक्रमण होत होते आपल्या इथं शिवछत्रपती कसे राजे होते त्यांचे मावळे किंवा त्यांचे सैनिक त्याच्यात म्हणजे त्यांच्याशी कसे एकनिष्ठ राहायचे किंवा त्यांचं
सैन्य त्यांचे घोडे कसे नेहमी तत्पर असायचे याची त्यांनी दखल घेतली की ते आपल्या सैन्यातील जे घोडे होते त्यांची काळजी घ्यायची. 2 व्यक्तींकडे 3 घोड्यांची काळजी घेतली म्हणून कितीही लांबची मोहीम जरी असली तरी त्यांचे घोडे तयार असायचे आणि एका दमात ते आपलं लक्ष गाठायचे. अर्थात त्या घोड्यांचीही शिवाजी महाराज किती काळजी घेत होते, बुद्धदयावादी कसे होते ते तिथून नमूद करत होते. म्हणजे मुखी जनावर का असेना मात्र त्यांचीही काळजी ते घेणारे, त्याच्यासाठी आगाऊ सैनिकांना नियुक्त करणारे आणि त्याचा पगार त्यांना देणारे असे शिवाजी. एवढंच नव्हे तर कुठेही जर ते मोहिमेवर गेले तर त्यांची म्हणजे पाळाव पडायचा, तिथं काही डांबोर राहत नव्हता. असायचेच तर साधे 1 ते 2 तरुण होते शिवाजी महाराजांसाठी, एखादा प्रधान जो असेल त्याच्यासाठी. बाकी बाया बाब्या त्यांच्या छान डोळ्यालाही दिसत नव्हत्या. असा हा शिवाजी. कोणाला दिसला? फ्रेंच, डच त्या काळामध्ये त्यांचे गोवा परिसरामध्ये त्यांची म्हणजे सत्ता होत्या आणि त्यांच्याशी तर एक बिल जी झाली त्या बिलचे संदर्भ दिले की अगोदर स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून घेतलं जात होतं, विकलं जात होतं. माझ्या काळात होणार नाही. म्हणजे स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून घेतलं जात होतं, विकलं जात होतं. अशा या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस फ्रेंचांची डचांची त्यांचा जो करार झाला होता त्यावेळेस त्यांनी निश्चित सांगितलं की माझ्यासोबत जो करार झाला याचं काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीची, मग स्त्री असो पुरुष असो, त्याची विक्री होणार नाही, खरेदी होणार नाही आणि गुलाम म्हणून त्याला वागवलं जाणार. ही अट त्यांनी तिथं टाकली, ती त्यांनी तिथं नमूद केली. म्हणजे माणसाकडे माणूस म्हणून पाहणार, तो गरीब आहे श्रीमंत आहे हा भाग नाही. माणसाकडे माणूस म्हणून पाहणार, स्त्रियांना सन्मानाची वागणूक देणार, कोणीही गुलाम राहणार नाही किंवा गुलाम म्हणून त्याच्याकडे पाळलं जाणार नाही याची तत्त्वज्ञान असा शिवाजींचं नाव फुकट घेतलं जात नाही. या जगाच्या पाठीवर शेकडो लाखो राजे होऊन गेले असते. आपला जर देश लक्षात घेतलं तर आपल्या देशामध्ये किती राजे झाले, परंतु असा राजा नाही. स्वतःच्या हिमतीवर, कर्तृत्वावर आणि डोक्यावर राज्याची निर्मिती करतात आणि राज्यातील प्रत्येक जनतेला अर्थात रयतेचं राज्य म्हणून शिवकालाला संबोधलं जातं. रयतेचं राज्य, रयत अर्थात इथला सर्वसामान्य मनुष्य प्रत्येकाला वाटायचं माझा राज्य. ही पहिल्यांदा कल्पना होती शिवाजी, नाहीतर अनेक राजे होऊन गेले होते. मात्र त्यांच्या राज्यामध्ये सर्वसामान्यांना हे आपलं राज्य आहे असं त्यांनी वाटत. त्या राज्याकडून किंवा त्या बादशहाकडून जनतेचं शोषण होतं. शिवाजी कसे होते? शिवाजींनी संदर्भात बघितलं की शेतकऱ्यांच्या शेतातील सांबाराची एक काळीही घ्यायची नाही. त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाचं एक आंबा तोडायचं नाही. एवढंच नव्हे, ज्याच्या शेतात त्या आंब्याचं झाड असेल ते कापून जळणासाठी कसंही वापरायचं नाही त्याच्या परवानगीशिवाय. दादा म्हटलं त्याच्यावर आंबे घेऊन त्याच्या गळ्यात ताजा ताजा भाजीपाला घेऊन सांग पाटलांचं सांगितलं आहे. शिवाजीचे कळत प्रमाणच आहे की असं चालणार नाही. ते शेतकऱ्याचा आहे, त्याच्या शेतातील भाजीपाला सुद्धा त्यानं मेहनतीनं कमावा. द्रव्य दिल्याशिवाय किंवा त्याचा मेहनताना दिल्याशिवाय किंवा पैसे दिल्याशिवाय त्याची परमिशन घेतल्याशिवाय त्याचा वापर करायचा तो आपल्याला अधिकार. म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील मालाची पूर्ण हमी शिवकालामध्ये मिळालेली आहे किंवा लाभलेली. शिवकाळातील जे लोक अर्थात स्त्री असो पुरुष असो
प्रत्येकाला वाटायचं की हे राज्य माझं आहे, हे राज्य माझं आहे, हे कारण ते स्वराज्याची प्रत्येक जण अनुभूती घेतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जरी शिवाजी असले तरी ते हिंदवी स्वराज्य हे रयतेचं होतं. त्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ते आपलं राज्य वाटायचं आणि आपलं राज्य म्हणून प्रत्येक व्यक्ती हा राज्याची गद्दारी न करता इमाने इतबारे एकनिष्ठ राहत. इथला शेतकरी एकनिष्ठ राहत होता, इथला कष्टकरी, कामगार, अनुकेदार, मनुकेदार प्रत्येक घटक इथं इमानदारीनं आणि निष्ठेनं राजनिष्ठेनं व्यवहार करतो. नाहीतर आजची गोष्ट घ्या, चौकात पोलीस असेल तर आपण गाडी थांबवतो, वाहतुकीचे नियम पाळतो आणि चौकात पोलीस नसेल जाता जाता लांब लाईन लागला तर पहिले इकडे तिकडे नजर फोन घ्यायला कोणीच नाही. ही आपली व्यवस्था आहे. म्हणजे कानून आहे, कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे. मात्र कायद्याचे रक्षक जर चौकात नसतील तर आपण त्या कायद्याचं रक्षण केल्याचे राहतो. शिवकालामध्ये असं नव्हतं. शिवकालात शिवाजी महाराजांनी काही नियम पाठी घालून दिल्या होत्या, त्याचं काटेकोरपणे पालन व्हावं अशी त्यांची मनीषा असायची, मनीषा होती. आणि रयत कोणीतरी आमच्याकडे नजर ठेवून आहे किंवा नाही याचा विचार न करता इमाने इतबारे महाराजांनी नियम जे घालून दिले कोणते नियम होते त्याचं ते काटेकोरपणे पालन करायचे. स्त्रियांना सन्मान मिळायचा, मान सन्मानाची वागणूक मिळायची. नाहीतर महाराजांनी म्हटलं आहे परस्त्री माते समान, महाराज कोणी काय करा त्याच्या स्त्रियांवर अशी वागत होते का रयत तशी वागत नव्हती. आणि म्हणूनच शिवकालामध्ये जिकडे तिकडे आवाजी आवाज, स्त्रियांना सन्मानाचं जीवन होतं, शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक होती, किंवा इथला न्हावी असेल, कोळी असेल किंवा जे काही 12 बलुतेदार आहेत खेड्यापाड्यात, बलुतेदार माहिती आहे तुम्हाला, आता बलुतेदारी पद्धती नाही राहत तरी पण त्यांचे वंशज असून तो व्यवसाय करतात. आता वस्तू विनिमय राहिला नाही, आता सगळं नक्की व्यवहार होतो. म्हणजे लोहार असतील, सुतार असतील किंवा कार्पेंटर असतील, त्याच्यानंतर शेतीची वेगळी कामं करणारे वेगवेगळे घटक असतील, कुंभार असेल, सांबार असेल, हे सगळे बलुतेदार होते. त्या काळामध्ये स्वतःला जणू काही सत्ताधीश समजायचे या अँगलवर वागायचे. कारण ही जी रयत होती, रयत अर्थात जनता, सर्वसामान्य माणसं स्वतःला शिवाजींच्या राज्यात स्वतःला मानवूनच वापरायचे आणि म्हणून ते एकनिष्ठ आहे. असो, पुढचा जो पॅरेग्राफ आहे मला वाटतं त्याच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात तो एकूण कष्टकरी वर्ग जो आहे, कष्टकरी वर्ग, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग हाच विशेषतः शिवाजींच्या सैन्यात अर्थात मावळे म्हणून वापरतो. या कष्टकरी, कामगार, शेतकरी वर्गाला मानाचं, सन्मानाचं जीवन पहिल्यांदा शिवकालामध्ये, शिवाजीच्या काळामध्ये अनुभवायला मिळालं. त्यांची जी शेती होती ती त्यांना सन्मानानं करता येत होती. शेतीतील उत्पादन आहे त्याचंही योग्य मोबदला त्यांना मिळत होता. दुसरीकडे राज्यव्यवस्थेमध्ये किंवा शिवकालामध्ये त्यांना मानाचं, सन्मानाचं जीवन जगायला मिळत होतं. आणि म्हणून हा जो वर्ग आहे, शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्ग, याच्यातूनच काही लोक सैन्यात भरती होत होती किंवा ते अर्थातच शरीरी यष्टीनं म्हणा, एकूणच तब्येतीनं म्हणा, तंदुरुस्त होत्या म्हणून ते मावळे म्हणून किंवा शिवाजीच्या सैन्यात सैनिक भरती व्हायचे आणि तेही निष्ठेनं काम करायचे. काही असे प्रसंग आहेत. खैबर खिंड अडवली म्हणून देशपांडे काय बरेच मोठे लोक त्यांच्या मदतीला हवे मानतो. म्हणजे असं काय एक संदर्भ आहे मला इतिहास
विचारलं की खैबर पिठलं पाव आणि कोण होतं ते काही का असेल किंवा असे म्हणजे मोरारजी देसाई असतील किंवा गडापासून सिंहगीला ते तानाचे माणूसही असतील हे जे काही लोक आहेत वेगवेगळ्या जाती धर्मातून आलेले होते. कोणी रामोशी होते, कोणी तांबोडी होते, कोणी मानवी होते, कोणी शेतकरी, म्हणजे वेगवेगळ्या विश्वातून आलेले लोक. मात्र मावळे म्हणून ज्यावेळेस ते काम करायचे किंवा शिवाजीचं सैन्य म्हणून ज्यावेळेस ते काम करायचे त्यावेळेस जणू काही आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी जणू काही आपल्याला प्राणपणानं लढायचं आहे त्या भावनेतून ते लढायचं आणि त्यामुळे ती निष्ठा त्यांच्यामध्ये लेखकाने दिलेला आहे. याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे, मला नाव आठवत नाही, की जणू काही हे लोक देशाच्या राज्याच्या संरक्षणासाठी लढायचंच नाही तर मी मरायसाठीच लढतो या भावनेतून मरायचं म्हणजे लढायचं. म्हणजे पावनखिंडी ते उभे राहिलेले लोक त्यांना माहित होतं म्हणून आपल्या समोर आहे. मात्र ते तिथं महाराज तिथं पोहोचले की नाही त्याची वरती त्यांच्या कानावर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ते हटतच नाही. शेवटचा माणूस मरेपर्यंत मात्र हटत नाही. महाराज कोणत्या सुरक्षित त्यांना कळल्यानंतर तोपर्यंत सगळे खलास. शिवाजींचं व्यक्तिमत्वच असं होतं की शिवाजींना वाचवण्यासाठी मावळे प्रसंगी स्वतः मरण डोळ्यासमोर जरी असलं तरी ते असं तुम्ही स्वीकारायला तयार असा राग. म्हणून तर ते स्वराज्याचं विस्तार करू शकले किंवा अतिशय चांगल्या पद्धतीने शिवाजी महाराज आपलं स्वराज्य स्थापन करून चांगलं चालवू शकतो. अनेक वाईट स्मृतीही घडल्या त्यांच्या आणि त्यांचं राज्याभिषेकाचा सोहळा करायच्या वेळेस रागा भट्टानं म्हणजे लुटलं तसंच होता. शिवाजीने आपल्या पोवाड्यात मागणी केली. छत्रपती शिवरायांचा पोवाडा जो लिहिला महात्मा फुलेंनी त्याच्यात ते म्हणून करून ठेवलं की गागा भट्टानं कसं लुटलं. अर्थात तत्कालीन ती व्यवस्था होती. ब्राह्मणांकडून पूजापाठ करून घेणं किंवा राज्याभिषेक करून घेणं ही एक पद्धत होती आणि त्या माध्यमातून त्यांनी काय काय घेतलं पिदाजी म्हणून किंवा बक्षिसी म्हणून किंवा काय म्हणतात त्याला पूजेचं पूजा केल्यानंतर काय म्हणतात दान भेटते दक्षिणा म्हणून काही काय असेल ना जे घ्यायचं ते घेतलं त्यांनी दिलं. मात्र महात्मा फुलेंनी मित्रावर संपर्क आला असो तो वेगळा म्हणजे कुठल्याही शस्त्राविना शिवाजी असो तो विनोदाचा भाग किंवा एक काव्याचा भाग बाजूला तरी ठेवा. कारण काव्याचं प्रांत वेगळंच आणि कल्पना काही करू शकतो. पोवाडा हा एक काव्याचा भाग आणि कवी काही कल्पना करू शकतो. जो न देखील तो देखील कवी. म्हणजे रवी अर्थात सूर्याने जे पारवत असेल ते कवी पाहून घेतात. म्हणजे प्रसंगी कवी म्हटलं ना इथला एकही वैज्ञानिक सूर्यावर जाऊन आला नाही. कवी सूर्यावर जाऊन वास्तव्य करून येऊ शकतो. कवी सूर्यावर जाऊन वास्तव्य करून येऊ शकतो. तो जळत नाही, भस्म होत नाही. म्हणजे काव्यामध्ये 100% वास्तविकता नसते, काल्पनिकता येते आणि मग कवी कल्पना करू शकतात. जसं मुलींनी आपल्या पोवाड्यामध्ये गागा भट्टाला विचारले उठलं आणि शिवाजीला बगर शस्त्रांनी उठलं एवढ्या मोठ्या राजाला अशी कल्पना केली. असो त्याच्यात आपल्याला कळायचं नाही. आता तो काव्याचा प्रांत आणि काव्यात काल्पनिकता येते. काव्याचा आणावी लागली. मात्र हा काही काव्याचा प्रांत नाही. गद्यवांमध्ये वैचारिक लेख आहे आणि लेखकाने तुमच्या समोर शिवाजींच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून देण्यासाठी तो लिहिलेला आहे. अर्थात एक आगळेवेगळे शिवाजी वेगवेगळ्या संदर्भात लेखकानं तुमच्या समोर मांडण्यात आलं. हे शिवाजी या शिवाजींचं हे व्यक्तिमत्व आणि शिवाजी एवढे मोठे का झाले कसे झाले याच्या मागचे कारण माणसा स्त्रियांना राष्ट्रातून मुक्ती मिळवून देण्यासाठी झालेला त्यांचा प्रयत्न किंवा केलेला त्यांचा प्रयत्न आणि परस्त्री माते समान या अँगलवर त्यांनी आयुष्यभर जे केले आपलं काम केलं तो आयुष्यभर त्यांची वाचाव आहे ती नंतर त्यांच्या मुलांनी
सांभाळली, पुन्हा नंतरच्या काळामध्ये काय वाटतं हे तुम्हाला सगळं माहिती आहे. परंतु काही का असे ना, नंतरच्या काळात जे समाज सुधारक झाले, विशेषतः महात्मा फुले. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील त्या समाधीचा जीर्णोद्धार केला होता. शिवाजीच्या समाधीचा शोध त्यांनीच लावला म्हणतात, साफसफाई पहिल्यांदा त्यांनीच केली म्हणतात, आणि मग शिवजयंतीची सुरुवात त्यांनीच केली म्हणतात. आता वातावरण केव्हा लागते? महात्मा फुले शिवाजींचा शोध का घेतला असावा, शिवाजींच्या त्या समाधीचा शोध का घेतला असावा, साफसफाई का केली असावी, शिवजयंती का सुरू केली असावी. अर्थात स्त्रियांना दास्यत्वातून मुक्ती बनवण्यासाठी किंवा मिळवून देण्यासाठी शिवाजींनी पहिल्यांदा प्रयत्न केला, याची जाणीव महात्मा फुल्यांना. आणि होऊ शकते तिथूनच प्रेरणा घेऊन असेल कदाचित महात्मा फुलेंनी प्रेरणा मिळाली असेल, आणि आयुष्यभर फुलेंनी स्त्री शूद्रातील अतिशूद्रांसाठी पुन्हा आपलं आयुष्य. तोच धागा बाबासाहेबांच्या कार्यात दिसतो आपल्याला. बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना घेतला. हे तर समाज सुधारक होते, कोणीतरी वाट तयार करून ठेवली होती. छत्रपती शिवाजी समाज सुधारकांमध्ये एक राजा होते, आणि राजांचे इतिहास तर त्यांच्या मध्ये समोर होते. कसे ऐश करायचे, ऐश्वर्य भोगायचे, सुखचिन भोगायचे. मात्र शिवाजी या सगळ्या राजांच्या पार्श्वभूमीवर एक आगळा वेगळा होता. शिवाजी हे फक्त काही राजेच नव्हते, तर एक समाज सुधारकी बाल्याचे ते सुधारक आणि ते राजे होते. कारण एक समाज सुधारकी भाषा आणि एक व्यक्तिमत्व त्यांचा आलं. म्हणजे युगानुयुगापासूनची धर्माच्या नावावर स्त्रियांची होत असलेली चंबना, त्यांचं होत असलेलं शोषण, त्यांच्यावर होत असलेले अन्याय आणि अत्याचार, त्यांना सन्मानाची वागणूक न मिळणे, हे शिवाजींच्या मनावर कोण दुर्बल असेल, अर्थातच जिजाऊ. मला वाटतं तुमच्या लक्षात येईल. आणि म्हणून महासाहेब जिजाऊंचं जे व्यक्तिमत्व आहे, जिजाऊंनी शिवबांना घडवलं, आणि जिजाऊ महासाहेब अर्थातच सुसंस्कृत अशा घराण्यातून आले, आणि प्रत्येकच्या स्वतः एक स्त्री म्हणून आलेले समाज जीवनातील सत्य आणि अनुभव अनुभवलेली स्त्री. तिला असं वाटत असेल की एकीकडे मोगलांच्या दास्यत्वातून एकूणच मानवता मुक्त झाली पाहिजे, कारण मोगल अन्य अत्याचारी राजा होते. मग खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य आपल्या मुलाकडून त्याच्या हातून स्थापन व्हावं, जनतेवर अन्याय अत्याचार होऊ नये अशी लहानपणापासून त्यांनी शिकवण दिली. एवढंच नव्हे तर स्त्री अत्याचाराचे चटके स्वतः जिजाऊंना बसले असते. एक स्त्रीचं मन स्त्रीला ओळखू शकते, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार लक्षात येऊ शकतात, आणि म्हणून जिजाऊंना जे चटके बसले ते पुढच्या पिढीला ते चटके बसू नयेत, आणि म्हणून जिजाऊंनी शिवबांचं व्यक्तिमत्व त्या पद्धतीने घडवलं. नाहीतर एक राजा नंतरच्या काळातल्या समाज सुधारकांसारखा वर्तन करतो, वागतो किंवा तशी व्यवस्था करतो समाज जीवनामध्ये सांगितलं. कारण राजांचा इतिहासच वेगळा, राजांचा इतिहासच वेगळा, आपापल्या धर्माचा ठेवा आहे ना, आणि अन्यायी अत्याचारी असं. कारण परंपरेनं सर्व लायसन्स देऊन टाकलेलं आहे. जनानखाना उभारणं, तिथं स्त्रिया ठेवणं, एकापेक्षा जास्त राजा करणं वगैरे वगैरे अगोदरच्या राजांच्या पार्श्वभूमीवर, आणि अशा या पार्श्वभूमीवर एखादा राजा असं काम करतो, आणि स्त्रीला दास्यत्वातून
किंवा स्त्रीला ते शूद्र म्हणून समोर जात होतं, युगानुयुगापासून त्या शूद्रत्वापासून मुक्ती मिळवून घेण्याचं काम या व्यक्तिमत्वाने केलं. आणि म्हणून शिवाजीच आहे. शिवाजीसारखा दुसरा राजा या भूतलावर झाला नाही, इतिहास नाही. जगाच्या पाठीवर शेकडो नवे लाखो राजे झाले असते, सत्तावीस झाले असते, परंतु असा राजा तुम्हाला दिसत नाही. असा राजा भूतलावर झालेला पाहण्यात नाही आणि भविष्यातही होते कधी माहीत. आता तुम्ही लोकशाही जरी असली, अध्यक्ष शासन प्रणाली आहे किंवा काही लोकशाही आहे, काही ठिकाणी राजेशाही आहे, परंतु त्या नावाला आहे. समजा इंग्लंडमध्ये राजा नाममात्र असतो वगैरे, हे सगळं तुम्हाला इतिहास माहिती आहे, त्याच्यात पडणार. परंतु छत्रपती शिवरायांसारखा माणूस एक समाज सुधारकी पाण्याचा आणि त्या व्यक्तिमत्वातून असलेला राजा, आणि त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य चिरच स्मरणात राहणार आणि म्हणून युगानुयुग या राजाचं नामस्मरण होत राहणार असे व्यक्तिमत्व. आज त्यांच्या नावावर राजकारण करतात, हा भाग वेगळा, आपण नाव घेतात, हा भाग वेगळा आहे. कधी कधी रामराज्याची संकल्पना मानली जाते, कधी कधी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडली जाते. इलेक्शन आले रामराज्य आहे, रामराज्य. आता रामराज्य बाजूला पडलं, शिवकाल अवतरावायचा, शिवकाल आणायचा आणि शिवाजींच्या पावलावर पाऊल मार्गक्रमण करायचं. असो, या पार्श्वभूमीवर तुम्ही कोणतं आहात, या पार्श्वभूमीवर तुम्ही मोठं राहते तर तुम्ही सजग व्हायला पाहिजे. एखादा उमेदवार मला रामराज्य आणायचा आहे म्हणून रामराज्य म्हणजे काय प्रश्न करायचा. एखादा म्हणत असेल की आम्हाला शिवकाल अवतरवायचा आहे महाराष्ट्रात, शिवकाल म्हणजे काय, शिवाजींच्या काळामध्ये काय काय केलं त्यांनी सांगा तर जरा. वरवर भाषण करून काही फायदा नाही. असो, या प्रकरणामध्ये काही संदर्भ पुन्हा आहेत, शेवट ते मुळातून वाचून घ्या. बोलत बसता येईल. हे व्यक्तिमत्वच असं आहे की किती बोलत की संपत नाही. त्यांचं कार्यच असं आहे की जगावेगळं कार्य आहे, जगावेगळे राज्य आहे, जगावेगळा राजा होऊन गेला आहे. आणि म्हणून त्यांचं जे वेगळेपण आहे ते लक्षात ठेवायचं. ओळख आलेलं शिवाजी महाराज असे असते तसे होते, सगळ्यांना समजते ते तुम्हाला येते. परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याजवळ काहीतरी असायला पाहिजे. त्या माध्यमातून, या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याजवळ जे संदर्भ येतात ते संदर्भ ठेवायचे. खापिकान काय म्हणतो, डच काय म्हणतात, फेसबुक काय म्हणतात, आपले समर्थ वापरले, त्यांनी काय केलं, हे जे वेगळेपण आहे हे फक्त तुमच्यासाठी अभ्यासकांजवळ सामूहिक आहे. सगळ्यांजवळ हे संदर्भ नसतात. आणि म्हणून राजकीय स्टेजवरून तुम्ही बडबड त्याला आग लागून तुम्हाला. असो, पुढच्या पिरियडला आपण पुढचं पाहू, हे प्रकरण वाचून घ्या. काही संदर्भ नाही लक्षात आला तर विचारा पुढच्या पिरियडला, नाही तर पुढच्या पिरियडला. अर्थातच ललित एक ललित झालं, महानुभावी संघांचं हत्तीचा दृष्टांत केशीराज दासांची ती रचना झाली होती. 12वीच्या परीक्षेच्या अगोदर जे काही 18 दिवस 15 दिवस आपले पिरियड झाले होते, त्या पिरियडमध्ये मी एक वैचारिक, एक ललित हा पोर्शन घेतला होता. आता फक्त 2 ललित बाकी आहेत, ते आपण पुढच्या पिरियडला घेऊ. आणि त्याच्यामध्ये बाकी कविता आहे, जरा वाचून येत चला. पुढची रचना अर्थात काय, कोणती एक कथा रे सांग ना. बाबाराव मुसळेंची अल्पभूधारक अशी ती कथा आहे. एक कथा वाचण्याचा उत्कृष्ट नमुना तो वाचन ठेवा. एका वेळेतून 15 मिनिटांमध्ये तुमची वाचन होईल. आपण एक कथा वाचलेलो,
तुमच्याकडे पाहू आणि बाबाराव मुश्रींच्या लेखनाची वैशिष्ट्ये आणि कथा वाचणे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यातील लालित्य मला काम करू. ठीक आहे, पुढच्या वेळेला आता सोमवारी भेटू.